नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे। आता बांधकाम कामगार नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतात। मित्रांनो, मध्यंतरी काळामध्ये बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण ही साईट बंद करण्यात आली होती आणि तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहेत तर या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ही नोंदणी करावी लागत होती, परंतु आता पुन्हा ही नोंदणी बंद करण्यात आली आहे आणि तुमच्या मोबाईलवरून आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकतात। किंवा जमत नसेल तर जवळच्या सीएससी सेंटर, सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकतात। आता तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहे तर या केंद्रामध्ये ही नोंदणी बंद करण्यात आली आहे। मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी अधिकृत वेबसाईटवर आहे तर या वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे। आता जी काही नोटीस आहे तर ती तुम्ही इथं बघू शकता। मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम हे बंद करण्यात येत आहेत आणि बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुक्याच्या ठिकाणी आपलं जे सुविधा केंद्र होतं तर या केंद्रामध्ये डाटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले आहेत। म्हणजेच ऑनलाईन नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल तर ही काम बंद करण्यात आले आहेत आणि बांधकाम कामगार ज्यांना नोंदणी करायची आहे तर ते आपल्या मोबाईलवरून घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने आता नोंदणी करू शकणार आहेत। अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। म्हणजे मित्रांनो, आता जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अर्ज भरला तर त्यानंतर तुम्हाला आता एक अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे आणि त्या अपॉइंटमेंटची तारीख तुम्हाला इथं आता निवडावी लागणार आहे। हा नियम तुम्हाला 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। म्हणजे 6 फेब्रुवारी नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट आता घ्यावी लागणार आहेत। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल आणि ठरलेल्या तारखेस व ठिकाणी न हजर राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला जी काही तुम्ही तारीख निवडली असेल, अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर त्या तारखेला तुम्हाला तुमचं जे तालुक्याचे सुविधा केंद्र आहे तर या केंद्रामध्ये फक्त अपॉइंटमेंटसाठी तुमचे मूळ कागदपत्र, तुम्ही जे काही कागदपत्र असतील तुमचे तर ते कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या तालुक्याचे जे सुविधा केंद्र आहे तर या केंद्रामध्ये तुम्हाला हजर राहायचं आहे। आणि जर तुम्ही जी तारीख निवडलेली आहे आणि त्या तारखेला तुम्ही जर तिथं हजर राहिले नाही तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येणार आहे। त्यानंतर लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ही तारीख रद्द करण्यात आलेली आहे। ज्या लोकांनी 6 फेब्रुवारी 2025 च्या अगोदर आपली अपॉइंटमेंट घेऊन तारीख वगैरे निवडलेली आहे तर अशा नागरिकांची, अशा लाभार्थ्यांची जी अपॉइंटमेंटची तारीख होती तर ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। म्हणजे त्यांना नवीन तारीख निवडण्याचा सुद्धा ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे। त्यानंतर रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याचे चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे। सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल आणि नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP पडताळणीनंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकतात। त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात। मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे। आता ज्या नागरिकांनी 6 फेब्रुवारीच्या अगोदर आपली अपॉइंटमेंट घेतलेली आहे तर त्यांना त्यांची अपॉइंटमेंट ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यांना 6 फेब्रुवारी नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे काही असेल तर ते आपल्याला ऍप्लिकेशन नंबर वगैरे तर तो आपल्याला टाकून तिथं पुन्हा आपल्याला ही अपॉइंटमेंटची तारीख जी आहे तर ही 6 फेब्रुवारी नंतर निवडायची आहे। आता बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहेत, कारण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जी बांधकाम कामगार नोंदणी आहेत ही करू शकतात किंवा नूतनीकरण असेल तर ती करू शकता। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। फक्त तुम्ही ज्या दिवशी अपॉइंटमेंट घेताल तर त्या दिवशी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहे तर या केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला तिथं तुमचे मूळ जे काही कागदपत्र असतील तर ती सर्व कागदपत्र घेऊन जायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट तिथं व्हेरीफाय केले जातील आणि त्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर केला जाणार आहे। जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेल्या तारखेला जर तिथं हजर राहिले नाही तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येणार आहे, रद्द सुद्धा होऊ शकतो। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट होती। आता तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे, तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, जय हिंद।